नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैष्णव कृषी टेक तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण माळीवाडा या ठिकाणी आलेलो आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 8 ते 10 दिवसांमध्ये कांदा कसा फुगवण करून घ्यायचा आणि लगेच सध्या मार्केटमध्ये जे तेजीचे रेट आहे त्या तेजीच्या रेटमध्ये कसा विकता येईल याच्यासाठी एकदम चांगलं सोल्युशन मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याच्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण त्याची ट्रायल डेमॉन्स्ट्रेशनही भरपूर ठिकाणी घेतलं आणि त्याचाच एक अनुभव आज आपण तुम्हाला शेअर करणार आहे की लवकरात लवकर कांदा कसा फुगवण करता येईल हेच मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे। त्याच्यावर कशी ट्रीटमेंट घ्यायची, काय काय फवारणी करायची हे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवणार सुद्धा आहे आणि सांगणार सुद्धा आहे। तर सर्वात पहिले आपण याच्या प्लॉटवरती आलेलो आहे। हा कांद्याचा प्लॉट आहे, हा 2 महिन्याचा प्लॉट आहे कांद्याचा। आपण जे सध्या बघतो तुम्ही हा 2 महिन्याचा प्लॉट आहे। हे जे आपल्यासोबत भाऊ आहेत यांचं एक दुकान आहे कृषी सेवा केंद्र, यांच्या दुकानावरती आपलं प्रोडक्ट होते आणि ते प्रोडक्ट त्यांनी या प्लॉटवरती दिले होते। त्यांना आपण सांगितलं होतं की कांदा जर का तुम्हाला तेजीचा भाव आहे, भरपूर शेतकऱ्यांना काय होतंय की लवकरात लवकर कांदा फुगवून हा मार्केटला न्यायचा आहे व चांगले रेट घ्यायचे। त्याच्याकरता त्यांना आपण एक औषध सजेशन केलं होतं, ते म्हणजे सुदर्शन कंपनीचं सल्टार प्लस। आता बऱ्यापैकी या औषधीचा 5 ml नी सर्वजण डोस देतात, तर आपण यांना असं सांगितलं होतं की 5 ml न देता 8 ते 10 ml नी तुम्ही याचा डोस द्या। त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं एखाद्या चांगल्या कंपनीचं पोटॅश घ्या आणि या प्लॉटवरती स्प्रे करा व नंतर आम्हाला 8 दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन द्या की तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट प्लॉटवर जाणून आले। तर तेच आता आपण 8 ते 10 दिवसानंतर आलेले। फक्त डोस आपण त्यांना 8 ते 10 ml सांगितला होता, तर त्यांनी 5 ml मारला, कारण की रेग्युलर डोस त्याचा 5 ml आहे। या हिशोबाने त्यांनी 5 ते 7 ml मारला, तरी किती चांगल्या प्रकारचे रिझल्ट या प्लॉटवरती आले हे आता आपण बघणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही या प्लॉटवरती जेव्हा 8 ते 10 दिवसा अगोदर आपलं सल्टार प्लस आणि कोणतं तरी पोटॅश दिलं होतं तुम्ही, तर त्यावेळेस कांद्याची कंडिशन कशी होती? कांदा साईजला बारीक होता आणि मान जाड होती। याच्यानंतर ह्या फवारणीच्या नंतर कांद्याची मान उतरून, म्हणजे 8 दिवस झालेले फवारणी करून 8 दिवसानंतर याच्यात फरक दिसतोय। कांद्याची मान उतरून खाली कांद्याची साईज फुगवून वाढलेली त्याच्यानंतर फुगवून आली। थोडक्यात सांगायचं तर आपण इथं डिफरन्स बघू शकतो की ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो तर त्यावेळेस या टाईपमध्ये कांद्याची कंडिशन होती, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा बारीक कांदा होता। आणि हा आपण जो पोटरा म्हणतो हा एकदम जाड्या प्रमाणात राहतो आणि भरपूर प्रमाणात हा वरतीपर्यंत सेम सारखा असतो। त्याच्यामुळे काय होतं, कांदा भरला जात नाही, पूर्ण पात ही ओली आणि चांगली दिसती। नंतर आपण त्यांना सल्टार प्लस दिलं। सल्टार प्लसच्या 8 दिवसानंतर असं जाणून आलं की हा जो कांदा असतो, हा कांद्यातला पूर्ण जो अर्का असतो आणि हा जो पोटरा असतो हा पूर्णपणे खाली उतरवला जातो। कांद्याला एक गोल साईज येते आणि यामधलं जे अन्नद्रव्य असतं ते सर्व या बल्कमध्ये भरलं जातं। त्याच्यामुळे कांद्याची साईज होती आणि कांद्याला वजन येतं आणि हे विदिन फक्त 8 दिवसामध्ये या सर्व प्रोसेस होऊन जातात आणि कांदा हा पूर्णपणे भरल्या जाऊन तुम्ही या कांद्याची काढणी करू शकता आणि लवकरात लवकर मार्केटला देऊन रेट घेऊ शकता। आता आपण इथे खाली जर का बसलो तर तुम्ही इथे बघू शकता की आता सर्व कांदे बघा, फक्त 2 महिन्याचा कांदा या किती लवकर या कांद्याचा पूर्ण पोटरा उतरून गेला। तुम्ही आता हे कांदे बघा, इथं हे बघा किती लवकर हा पूर्ण कांद्याचा पोटरा उतरून गेला, पूर्ण अन्नद्रव्य शोषून पूर्ण कांद्याच्या बल्कमध्ये गेलं व कांद्याची साईज व्यवस्थित बनून आज हा कांदा आपण मार्केटमध्ये विक्रीला नेऊ शकतो। ते सर्व जरी कांदे बघितले तर सर्वांच्या बल्क साईज एकदम चांगल्या प्रकारे झाली। तिथे जर जवळून बघितला आपण हा कांदा बघा किंवा कोणताही जर कांदा बघितला तर बल्क साईज एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे। पातीचा पूर्ण जो रस शोषण असतो किंवा जी ताकद असते किंवा हा जो बांधा असतो हा जो असा मोठ्या प्रमाणात असतो, हा वाकत नाही, वाकवला तरी हे बघा असं करणार। आणि हे जे कांदे बघितले तुम्ही हा एकदम असा लूज पडून जातो, म्हणजे या बांध्यातली जी पूर्ण ताकद आहे ती पूर्ण बल्कमध्ये येऊन जाते, कांदा पूर्ण फुगवला जातो आणि ही प्रोसेस फक्त 8 दिवसामध्ये होते। तर कोणत्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर जर कांदा फुगवण करायची असेल तर तुम्ही सुदर्शन कंपनीचे सल्टार प्लसचा 8 ते 10 ml डोस घेऊ शकता। कोणत्याही चांगल्या प्रकारचं पोटॅश त्यामध्ये टाका आणि आपल्या पिकावर शेवटची फवारणी करून लवकरात लवकर कांदा फुगवून करून तुम्ही मार्केटला नेऊ शकता। असेच अनेक युनिक जे टेक्नॉलॉजी असतात त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू। त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कांद्याचे किंवा जे अदर शेतकरी असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना एक नवीन माहिती व एक नवीन चांगलं सजेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं व त्यांना या गोष्टीचा फायदा होईल। कांद्याचे चांगले रेट जे सध्या चालू आहे त्याचा त्यांना फायदा होईल। आजची तारीख किती? 28/11